हॅलो स्टुडंट्स, आज आपण इकॉनॉमिक्सचा 32 लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर ना. तर काल तुम्हाला आठवतं आपण इन्क्रीज डिक्रीज एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन ह्या ज्या काही कन्सेप्ट्स होत्या ह्या कन्सेप्टचा आपण काल अभ्यास केला, बरोबर आहे. तर आज आपण त्याच टॉपिकमधला म्हणजे टॉपिक कंप्लीट झाला असं मी काल बोललो, पण अजून एक 2-3 बेसिक कन्सेप्ट्स आहेत की ज्या नॉर्मली डिफाईन कन्सेप्ट 2 मार्काला किंवा फिलिंग द ब्लँक्समध्ये सुद्धा विचारू शकतात, बरोबर. तर त्या बेसिक कन्सेप्ट बघू आपण. तर हेडिंग बघा काय आहे, कन्सेप्ट्स ऑफ कॉस्ट अँड रेव्हेन्यू. 2 शब्द आहेत, कॉस्ट अँड रेव्हेन्यू. कॉस्टचा अर्थ काय, कॉस्ट मीन्स एक्सपेंडिचर, खर्च, अँड रेव्हेन्यू मीन्स इन्कम, उत्पन्न. म्हणजे आपल्या खिशातनं जे जातात ना त्याला आपण कॉस्ट म्हणतो, आणि आपल्या खिशात जे येतात त्याला आपण रेव्हेन्यू म्हणतो सोप्या भाषेत, बरोबर आहे. तर कॉस्टचा अर्थ काय झाला, कॉस्ट मीन्स एक्सपेंडिचर, बरोबर. आता कॉस्टमध्ये पण 3 प्रकार आहेत. म्हणजे आज आपल्याला जे शिकायचं आहे नीट लक्ष द्या. आज आपण जे शिकणार आहे टोटल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट. 3 कॉस्ट आहेत, टोटल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट. तर ह्या तिघांचा पहिला एकदम एकेका वाक्य सिम्पल सेंटेन्समध्ये मी तुम्हाला अर्थ सांगतो. टोटल कॉस्ट म्हणजे काय. उद्या समजा आपण एखादा बिझनेस टाकायचं ठरवलं, कुठलाही बिझनेस टाकायचं ठरवलं समजा आपण, की बाबा सर आपण क्लास टाकू, चला क्लास टाकू. मग क्लास टाकायचा म्हणल्यावर खर्च आला. आता खर्चामध्ये टोटल कॉस्ट म्हणजे काय, तर क्लास टाकण्यासाठी तुम्ही जो टोटल खर्च केलेला आहे, बरोबर, तो तुमचा टोटल कॉस्ट झाला. पण टोटल कॉस्टमध्ये पण प्रकार असतात. टोटल कॉस्टमध्ये फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट हे 2 प्रकार असतात. आता नीट बघा, लक्ष द्या मी काय बोलतो आहे. क्लास टाकायचा म्हणल्यावर एक असा खर्च आहे की जो फिक्स आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल क्लास टाकायचा म्हणल्यावर उद्या आपल्याला बेंच खरेदी करावे लागणार, बरोबर आहे ना, ब्लॅकबोर्ड परचेस करावे लागणार. पण हा जो काय खर्च म्हणतो ना मी, बेंच, ब्लॅकबोर्ड, हा जो खर्च हा फिक्स आहे. का बरं फिक्स आहे, एकदा बेंच परचेस केले, ब्लॅकबोर्ड परचेस केले, 4-5 वर्ष तरी टेन्शन आहे का, नाही, तो खर्च एकदाच करायचा आहे, म्हणून त्याला फिक्स कॉस्ट म्हणतात. पण व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय, काय काय खर्च मात्र असे आहेत की जे आपल्याला वारंवार करावे लागणार आहेत, व्हेरिएबल, ते बदलत जाणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईट बिल, आपण जिथं क्लास टाकतोय तिथला हॉल समजा आपण रेंटनी घेतला आहे, तर त्या हॉलचं रेंट दर महिन्याला भरावं लागणार, त्या हॉलचं लाईट बिल दर महिन्याला भरावं लागणार. ब्लॅकबोर्ड परचेस केलेत, पण ब्लॅकबोर्डवर खडू लागतात, चॉक लागतात, मग त्या खडूचा जो खर्च आहे तो वारंवार करावा लागणार आहे. मग असे जे खर्च असतात त्याला व्हेरिएबल कॉस्ट म्हणतात. फिक्स कॉस्ट म्हणजे एकदाच केलेला खर्च, व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे वारंवार करावा लागणारा खर्च, बरोबर आहे. नक्की लक्षात आलं. मग टोटल कॉस्ट म्हणजे काय, टोटल कॉस्ट म्हणजे फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजे क्लास टाकताना जो खर्च आत्ता करावा लागणार आहे प्लस भविष्यात जे खर्च करावे लागणार आहे, ह्या दोघांची टोटल म्हणजे त्याला टोटल कॉस्ट म्हणतात. ओके. त्यानंतर ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे काय, ॲव्हरेज या शब्दाचा अर्थ कळला तुम्हाला. ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे काय, एकाची कॉस्ट. आणि मार्जिनल म्हणजे काय, नवीन, ॲडिशनल. मी आता तुम्हाला व्यवस्थित सांगतो. पहिलं सुरुवात आपण टोटल कॉस्टपासून करू. टोटल कॉस्टची डेफिनेशन काय दिली बघा. टोटल कॉस्ट इज द टोटल एक्सपेंडिचर. टोटल कॉस्ट म्हणजे तुमचे टोटल एक्सपेंडिचर, एकूण खर्च, इन्कर्ड बाय अ फर्म ऑन द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन रिक्वायर फॉर द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, की प्रोडक्शन करण्यासाठी तुम्ही जे टोटल एक्सपेंडिचर, हा शब्द महत्त्वाचा आहे. टोटल एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय द फर्म, एकूण खर्च जे फर्मकडून केले जातात कशासाठी, फॉर द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. प्रोडक्शन करण्यासाठी तुमच्याकडून जे एकूण खर्च केले जातात त्याला तुमचे टोटल कॉस्ट म्हणायचं. पुढे त्यांनी काय दिले, टोटल कॉस्ट इज द सम ऑफ टोटल फिक्स कॉस्ट अँड टोटल व्हेरिएबल कॉस्ट. की तुमचे टोटल कॉस्ट, ह्या टोटल कॉस्टचा अर्थ काय झाला, टोटल कॉस्ट म्हणजे फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट. मग खाली त्यांनी दिलं फॉर्म्युला बघा, तुम्हाला इथं दिसला असेल, टी सी इज इक्वल टू टी एफ सी प्लस टी व्ही सी. मग त्याचा अर्थ दिला आहे. टी सी म्हणजे काय, तर खाली बघा, टी सी म्हणजे टोटल कॉस्ट, टी एफ सी म्हणजे काय, टोटल फिक्स कॉस्ट, टी व्ही सी म्हणजे काय, टोटल व्हेरिएबल कॉस्ट. मग फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट, त्या दोघांची ॲडिशनल केली तर तुम्हाला तुमचे टोटल कॉस्ट मिळतात. आता मी तुम्हाला अर्थ मी मगाशी बोलले. फिक्स कॉस्ट म्हणजे काय, नीट बघा, लक्ष द्या. टोटल फिक्स कॉस्ट आर दोज एक्सपेन्सेस ऑफ प्रोडक्शन. फिक्स कॉस्ट म्हणजे तुमचे असे खर्च विच आर इन्कर्ड ऑन फिक्स फॅक्टर्स सच ॲज लँड, मशिनरी एक्सेट्रा.
फिक्स फॅक्टर्स, लँड, मशिनरी. मी तुम्हाला म्हणलो ना, उद्या आपल्याला कंपनी टाकायची नाही सर, आपल्याला एक शुगर फॅक्टरी टाकायची. मग शुगर फॅक्टरी टाकायची म्हणल्यावर लँड, जागा घ्यावी लागणार. जागेला एक 2-3 करोड खर्च झाले. मशिनरी घ्याव्या लागणार. प्रोडक्शन करायचं म्हणल्यावर मशीन लागणार ना. मग मशीनसाठी बाबा 40-50 लाख रुपये खर्च झाले. मग जागेचा खर्च, मशीनचा खर्च, हा जो काय खर्च केला ह्याला आपले फिक्स कॉस्ट म्हणतात. का बरं फिक्स कॉस्ट? कारण हे खर्च एकदाच करावे लागतात. परत वारंवार एकदा जागा घेतली मग ती कायमस्वरूपी झाली ना. एकदा मशीन घेतल्या म्हणल्यावर ते कायमस्वरूपी झाल्या. दर महिन्याला मशीन घ्यावी लागते का? नाही. मग फिक्स कॉस्ट म्हणजे कळलं? फिक्स कॉस्ट म्हणजे असे खर्च विच आर इन्कर्ड ऑन फिक्स फॅक्टर्स. फिक्स फॅक्टर्सवर जो खर्च केला जातो त्याला तुमचे फिक्स कॉस्ट म्हणतात. म्हणजे तुम्ही जागा घेतली, मशीन्स घेतल्या, एकदाच वन स्ट्रोक तुम्ही 2-2.5 कोट खर्च केला, ते तुमचे फिक्स कॉस्ट झाले. आणि व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय? टोटल व्हेरिएबल कॉस्ट आर दोज एक्सपेन्सेस ऑफ प्रोडक्शन. असे खर्च विच आर इन्कर्ड ऑन व्हेरिएबल फॅक्टर्स. म्हणजे थोडक्यात दोन्ही मिनिंग सेम आहे, फक्त वरच्या मिनिंगमध्ये फिक्स फॅक्टर्स होतं, इथं व्हेरिएबल फॅक्टर्स. व्हेरिएबल फॅक्टर्स म्हणजे काय? असे फॅक्टर्स की जे वारंवार बदलत असतात, सच ॲज लेबर, रॉ मटेरियल, पॉवर, फ्युएल. बरोबर आहे. रॉ मटेरियल, कच्चा माल. आता शुगर फॅक्टरी टाकली म्हणल्यावर शुगर कशापासून तयार करतो? शुगर केन, ऊसापासून. मग ऊस काय एकदाच खरेदी करतो का? नाही ना. दर महिन्याला ऊस खरेदी करावा लागतो. ऊसाशिवाय साखर होऊच शकत नाही. त्यानंतर पॉवर, फ्युएल. फ्युएल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पेट्रोल, डिझेल. बरोबर ना. मग पेट्रोल, डिझेल दर महिन्याला संपलं की भरावंच लागतं. थोडक्यात एक लक्ष, सोप्या भाषेत सांगू तुम्हाला. तुमच्या घरच्यांनी आता तुम्हाला सांगतात आहे की बाबा चला, तुला आता 12वी पास झाल्यावर तुला आपण 2 व्हीलर परचेस करू. मग त्यांनी काय केलं, तुम्हाला 60,000, 60,000ची एक समजा होंडा ॲक्टिवा 2 व्हीलर परचेस केली. ह्याला काय म्हणणार? फिक्स कॉस्ट. का बरं फिक्स कॉस्ट? घरच्यांनी एकदाच 60,000 खर्च केले, टेन्शन नाही. पण आता ती 2 व्हीलर परचेस केल्यानंतर तुमचा खर्च अजून वाढला. कुठला खर्च? तर त्या 2 व्हीलरमध्ये आता पेट्रोल भरायला लागणार. आणि ते पेट्रोल एकदाच टाकी फुल केली म्हणजे संपलं का लाईफ टाईम? तसं नसतं. पेट्रोल कधी ना कधी संपलं की ते परत भरावं लागतं. म्हणजे दर महिन्याला किंवा दर दिवसाला तुम्ही 100चं पेट्रोल भरता. मग दर दिवसाला 100 म्हणल्यावर मंथली, महिन्याला दिवसाला 100 म्हणल्यावर मंथली किती झाले? 3000 झाले. ह्याला म्हणणार तुमचे व्हेरिएबल कॉस्ट. का बरं व्हेरिएबल कॉस्ट? कारण ते वारंवार करावे लागतं. ते वारंवार करावे लागतं. ते एकदा केले म्हणजे संपलं का? नाही. पेट्रोल एकदा भरलं म्हणजे ते सारखं सारखं भरावंच लागतं. म्हणून त्याला व्हेरिएबल कॉस्ट म्हणायचं. म्हणजे घरच्यांनी केले फिक्स कॉस्ट, आणि तुम्ही जे दर महिन्याला पेट्रोल भरताय त्याला काय म्हणणार? व्हेरिएबल कॉस्ट म्हणणार. कळलं नक्की? फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट दोघांमधला डिफरन्स नक्की. सॉरी. त्याच्या पुढचा सेकंड टाईप बघू आपण, ॲव्हरेज कॉस्ट. आता ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे काय? ॲव्हरेज या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. ॲव्हरेज म्हणजे काय? ॲव्हरेज म्हणजे सरासरी. बरोबर आहे ना. म्हणजे आता नीट लक्ष, सोप्या भाषेत सांगतो. तुम्ही एक मिनटं, आपली समजा कुठली शुगर फॅक्टरी पकडली ना आपण. चला, शुगर फॅक्टरी आपली आहे. आपण एक काम केलं, आज 50 पॅकेट, मी के जी वगैरे पकडत नाही, पॅकेटच बोलतो, पिशवी किंवा पॅकेट. आपण एक 50 पॅकेट आज तयार केले साखरच्या पुड्या तयार केल्या 50. आणि त्या तयार करण्यासाठी आपल्याला 500 रुपीज, 500 रुपये खर्च आला. मी काय बोलतोय बघा. हे 50 पॅकेट्स आहेत. इथं वाटलं तर लिहितो मी 50 पॅकेट. आपण आज दिवसभरात 50 पॅकेट शुगरच्या तयार केल्या आणि ते 50 पॅकेट तयार करण्यासाठी आपल्याला किती खर्च आला? 500 रुपये खर्च आला. टोटल कॉस्ट सगळं पकडून आपल्याला 500 रुपये खर्च आला. मग मला सांगा, 500 रुपये खर्च करून जर तुम्ही 50 पॅकेट्स तयार केले तर एक पॅकेट कितीला पडलो? म्हणजे एक पॅकेट तयार करायला किती खर्च आला? बरोबर आहे, एक पॅकेट तयार करायला तुम्हाला 10 रुपये खर्च आला. कसं काढलं? 10 रुपीज. तर टोटल कॉस्ट 500, बरोबर आहे, डिवायडेड बाय नंबर ऑफ पॅकेट किंवा क्वांटिटी. किती क्वांटिटी होत्या? 50 क्वांटिटी.
दोघांचा तुम्ही डिवाईड केला. सर 50 क्वांटिटी 50 पॅकेट आम्ही तयार केल्या त्या आणि ते 50 पॅकेट तयार करायला आम्हाला 500 रुपये खर्च आला. मग एका पॅकेटचा खर्च कसा काढणार, तर दोघांचा डिवाईड करणार. दोघांचा म्हणजे कोणाकोणाचा टोटल कॉस्ट 500 रुपये टोटल खर्च आला डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी. किती क्वांटिटी तयार झाल्या त्या, 50 पिशव्या तयार झाल्या त्या. मग 500ला जर 50ने डिवाईड केलं तर 0 कॅन्सल होईल. 5 10 जार 50, आन्सर आलं 10 रुपये. मग त्यालाच म्हणतात ॲव्हरेज कॉस्ट. टोटल कॉस्ट म्हणजे एकूण खर्च आणि ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे एका वस्तूमागं झालेला खर्च. काय दिले बघा, ॲव्हरेज कॉस्ट रेफर्स टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट. बस, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट, एका वस्तूमागं झालेला तुमचा खर्च, त्याला तुमचा ॲव्हरेज कॉस्ट म्हणतात. ते कसं काढलं जातं मग, इट इज कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग टोटल कॉस्ट बाय टोटल क्वांटिटी. ॲव्हरेज कॉस्ट ही कशी काढली जाते, बाय डिवाइड करून काढली जाते, भागाकार करून काढली जाते. कोणाकोणाचा, टोटल कॉस्ट बाय टोटल क्वांटिटी. ते खाली बघा त्यांनी फॉर्म्युला पण दिलेला आहे, AC इज इक्वल टू TC अपॉन TQ. AC म्हणजे काय, ॲव्हरेज कॉस्ट. कशी काढली जाते, TC टोटल कॉस्ट अपॉन TQ म्हणजे काय, टोटल क्वांटिटी. फॉर्म्युला दिला बघा त्यांनी खाली, एक फॉर एक्झाम्पल दिलं आहे. फॉर एक्झाम्पल लगेच लक्षात येईल तुमच्या. इफ द टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ 40 युनिट्स ऑफ कमोडिटी इज ₹800. की समजा तुम्ही 40 युनिट्स ऑफ कमोडिटी 40 वस्तू तयार केलेल्या आहेत आणि त्या 40 वस्तू तयार करायला टोटल कॉस्ट, 40 वस्तू तयार करण्यासाठी टोटल किती, 800 रुपये खर्च आलेला आहे. बरोबर, 40 वस्तू तयार करण्यासाठी 800 रुपये जर खर्च आला आहे, देन ॲव्हरेज कॉस्ट. त्यांनी एक्झाम्पल काय दिलं कळलं ना तुम्हाला, की 40 वस्तू तयार करण्यासाठी 800 रुपये खर्च आला आहे. मग ॲव्हरेज कॉस्ट कशी काढणार, मग दोघांचा डिवाईड केला आहे, तोच फॉर्म्युला वापरला आहे. AC इज इक्वल टू TC अपॉन TQ. मग बाबा TC म्हणजे काय, टोटल कॉस्ट किती होती, 800 रुपये डिवायडेड बाय भागिले टोटल क्वांटिटी 40. मग 800ला 40ने डिवाईड केलं, 0 कॅन्सल, आन्सर आलं 20 रुपीज पर युनिट. 20 रुपये एका वस्तूला खर्च आला, ती झाली तुमची ॲव्हरेज कॉस्ट. नक्की कळलं ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे काय. सोप्या भाषेत टोटल कॉस्ट म्हणजे सगळ्या वस्तू तयार करण्यासाठी येणारा टोटल एकूण खर्च. ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे काय, एका वस्तूमागं येणारा खर्च. ओके. आणि आता शेवट बघू आपण मार्जिनल कॉस्ट. मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय, ॲडिशनल युनिट, एक नवीन वस्तू. म्हणजे नीट बघा मी काय बोलतोय, ते मिनिंग आपण नंतर बघू. मी काय पहिल्यांदा खाली स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो. आपण काय केलं, शुगर फॅक्टरी ना आपली, आपण सकाळी 50 पॅकेट्स तयार केले. ते क्वांटिटी 50 पॅकेट आपण तयार केले. ते 50 पॅकेट तयार करायला आपल्याला टोटल कॉस्ट किती खर्च आला, 500 रुपये खर्च आला. बरोबर आहे. त्यानंतर मग आपण 51 क्वांटिटी, अजून एक क्वांटिटी वाढवली, म्हणजे अजून एक पिशवी आपण पॅक केली, तयार केली. तर 51 क्वांटिटी तयार करण्यासाठी 550 550 रुपये खर्च आला. बघा नीट मी काय बोलते, 50 क्वांटिटी तयार करण्यासाठी, 50 क्वांटिटी तयार करण्यासाठी 500 रुपये खर्च आलता. अँड 51 अजून एक वस्तू मी वाढवली, 51 क्वांटिटी काय तयार केली, तर मला 550 रुपये खर्च आला. तर मला सांगा, ह्या नवीन ॲडिशनल युनिट, ह्या नवीन वस्तूसाठी मला किती खर्च आला. दोघांची सबट्रॅक्शन केली. दोघांची सबट्रॅक्शन जर केली तर किती आन्सर येईल, 500 आन्सर येईल. 50 रुपीज आन्सर येईल. बरोबर ना. हे थोडक्यात नवीन वस्तू मागं जो खर्च येतो ना, त्याला मार्जिनल कॉस्ट म्हणायचं. काय दिले बघा, मार्जिनल कॉस्ट इज द नेट ॲडिशन मेड टू द टोटल कॉस्ट बाय प्रोड्युसिंग वन मोर युनिट ऑफ आउटपुट. बाय प्रोड्युसिंग वन मोर युनिट ऑफ आउटपुट. अजून एक नवीन वस्तू तयार करून जेव्हा तुमची टोटल कॉस्टमध्ये जी काय ॲडिशन होती, म्हणजे नीट बघा मी काय सांगतोय, तुम्ही पहिल्यांदा 5 वस्तू तयार केल्या, 5 क्वांटिटी घेतो मी, 5 वस्तू तयार केला, तेव्हा तुम्हाला 50 रुपये खर्च झाला टोटल कॉस्ट. आणि आता तुम्ही 6 क्वांटिटी तयार केल्या, अजून एक वस्तू तयार केली, 6वी वस्तू तयार केली, तर तुमचा खर्च झाला 60 रुपये. मग मला सांगा, तुम्ही जेव्हा एक वस्तू वाढवली,
5वरनं 6 वस्तू जेव्हा तुम्ही तयार केल्या, तुमचा टोटल कॉस्ट पण वाढला ना. कितीने वाढला टोटल कॉस्ट? 10 रुपीज, 10 रुपये. म्हणजे ह्याचा अर्थ ती 10 रुपये तुमची काय झाली? मार्जिनल कॉस्ट झाली. बरोबर ना. मार्जिनल कॉस्टचा अर्थ कळला का? मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय? नेट ॲडिशन मेड टू द टोटल कॉस्ट. टोटल कॉस्टमध्ये जी ॲडिशन, जी वाढ होती ना, कशामुळे? बाय प्रोड्युसिंग 1 मोर युनिट ऑफ आउटपुट. एक नवीन वस्तू तयार केल्यामुळं तुमची टोटल कॉस्ट जेवढ्याने वाढते त्या वाढीला मार्जिनल कॉस्ट म्हणायचं. मग त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. हा फॉर्म्युला थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघू म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. इफ previous total cost of producing 4 units is rupees 200. Cost of producing 4 units is rupees 200. जेव्हा तुम्ही 4 वस्तू तयार केल्या, त्या 4 वस्तू तयार करण्याचा खर्च जर 200 रुपये आला आणि टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग 5 युनिट्स इज रुपीज 250 आणि 5 वस्तू तयार करण्याचा खर्च किती आला? 250 आला. बघा मी काय बोलते बघा, त्यांचं एक्झाम्पल घेऊ. टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग 4 युनिट, 4 वस्तू तयार केल्या तर तुमचा खर्च होता 200 रुपये. अँड टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग 5 युनिट्स, 5 वस्तू तयार झाल्या तर तुमचा खर्च किती झाला? 250, 250 रुपये. मग मला सांगा, हे 4 वस्तू होत्या तेव्हा 200 रुपये होता, पण जेव्हा तुम्ही 5 युनिट्स 5वी वस्तू तयार केली तुमचा खर्च किती झाला? 250 झाला. म्हणजे तुमचा टोटल कॉस्ट कितीने वाढला? 50ने वाढला ना. त्याला म्हणणार मार्जिनल कॉस्ट. मग ते कसं काढले बघा, त्यांनी दिले MCN इज इक्वल टू TCN मायनस TCN मायनस 1. बरोबर. थोडक्यात मार्जिनल कॉस्ट कशी काढायची? टोटल कॉस्टमधून प्रिव्हियस टोटल कॉस्ट मायनस करायची. बरोबर. मग समजा तुम्हाला मी लक्ष द्या, ह्याच्यावर ना तुम्ही म्हणता सर एवढं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायची किंवा डिटेलमध्ये शिकायची गरज आहे का? काही गरज नाही. ह्याच्यावरनं तुम्हाला मॅथ्समध्ये जसं पडतं तसं ॲव्हरेज कॉस्ट, मार्जिनल कॉस्ट काढा, टोटल कॉस्ट काढा, असे 1 मार्कला मॅथमॅटिकल सम्स फिलिंग द ब्लँक्समध्ये विचारू शकतील. म्हणजे नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. मी तुम्हाला वाटलं तर नवीन पेजवर दाखवता येईल का? हां बघा, लक्ष द्या. 1 मार्काला सम कसे विचारतील. सगळ्यात महत्त्वाचं आपण 3 गोष्टी शिकलो. तुम्ही हे मिनिंग वगैरे पाठ नाही केले तरी चालेल, त्याचा अर्थ फक्त लक्षात द्या. आपण काय काय शिकलो? टोटल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट. मग आता पहिला समजा त्याच्यावरनं मला क्वेश्चन विचारायचा झाला तर कसा विचारतील क्वेश्चन? की आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ॲव्हरेज कॉस्ट काढायला लावतील. कसं काढायला लावतील? तुम्हाला क्वांटिटी देतील की 5 युनिट्स आहेत आणि 5 युनिट्स तयार करायला तुम्हाला खर्च किती आला आहे? 100 रुपीज आला आहे. असं दिलं की 5 युनिट्स आहेत आणि 5 युनिट्स तयार करायला तुम्हाला 100 रुपीज खर्च आलेला आहे. की तुमची कंपनी जी काय आहे ना, त्या कंपनीमध्ये 5 वस्तू तयार करायला 100 रुपीज, 100 रुपये खर्च येतो. मग हे 5 युनिट्स म्हणजे क्वांटिटी झाली आणि 100 रुपीज म्हणजे टोटल कॉस्ट झालं. 100 रुपये खर्च येतो म्हणजे तो तुमचा टोटल कॉस्ट झाला. आणि मग तुम्हाला प्रश्न विचारतील की फाइंड ॲव्हरेज कॉस्ट, त्याची ॲव्हरेज कॉस्ट काढा. कसं काढताल? किंवा तोंडी, मला तोंडी सांगा. 5 वस्तू तयार करायला तुम्हाला 100 रुपीज खर्च आला आहे. 5 वस्तू तयार करायला तुम्हाला 100 रुपीज जर खर्च आला आहे तर एका वस्तूमागं किती खर्च आला? बरोबर आहे, एका वस्तूमागं 20 रुपीज, 20 रुपये खर्च आला. कसं काढलं? दोघांचा फक्त डिवाइड केला. दोघांचा म्हणजे कोणाकोणाचा? टोटल कॉस्ट अपॉन टोटल क्वांटिटी. म्हणजे 100 अपॉन 5, 100ला 5ने डिवाइड केलं, 5 2 जा 10, आन्सर आलं 20 रुपीज. 20 रुपीज पर युनिट ही झाली तुमची ॲव्हरेज कॉस्ट. एका वस्तूमागं 20 रुपये खर्च, त्याला म्हणतात ॲव्हरेज कॉस्ट. म्हणजे असं 1 मार्काला सम पडू शकतं. ॲव्हरेज कॉस्ट काढा, टोटल कॉस्ट काढा. मग तुम्हाला फक्त त्याचा डिटेलमध्ये एवढं शिकायची गरज नाही, तुम्हाला फक्त त्याचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. नक्की लक्षात आलं तुम्हाला? टोटल कॉस्ट म्हणजे काय? एकूण खर्च. ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे काय? पर युनिट, एका वस्तूमागं जो खर्च असतो तो. आणि मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय? ॲडिशनल मेड, की नवीन वस्तू प्रोडक्शन केल्यामुळं जेव्हा तुमचा टोटल कॉस्ट वाढतो, तो जेवढ्याने वाढतो त्याला तुमची मार्जिनल कॉस्ट म्हणायची. परत एकदा सांगतो, मार्जिनल कॉस्ट म्हणजे सोप्या भाषेत सांगतो, तुम्ही पहिल्यांदा 4 युनिट्स 4 वस्तू तयार केल्या, त्यासाठी तुम्हाला टोटल कॉस्ट 40 रुपये खर्च आला. मग जेव्हा तुम्ही 5 युनिट्स 5वी वस्तू तयार केली
तेव्हा तुमचा टोटल कॉस्ट झाला 50 रुपीज, 50 रुपये. म्हणजे ह्याचा अर्थ जेव्हा तुम्ही नवीन वस्तू वाढवली तुमचा टोटल कॉस्ट पण वाढला. कितीनी वाढला? 10 रुपीजनी वाढला. तो 10 रुपीज म्हणजे तुमची मार्जिनल कॉस्ट झाली. ठीक आहे. आणि ह्याच्याच टाईप रेव्हेन्यू पण आहेत. टोटल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू, मार्जिनल रेव्हेन्यू. पण मी हे एक्सप्लेन करत नाही, हे सोपे आहेत. ते तुम्ही व्यवस्थित अर्थ लावून, कॉस्टच्या ऑपोजिट, कॉस्ट म्हणजे काय? खर्च. आणि रेव्हेन्यू म्हणजे काय? तर इन्कम. तर ते तुम्ही वाचून स्वतःहून अर्थ लावू शकता. त्यामुळे मी फक्त एक काम करतो आहे, मी फक्त कॉस्टच्या कन्सेप्ट क्लिअर करतो आहे. रेव्हेन्यूचे स्क्रीनशॉट तर नीट बघा तुम्हाला काय काय लिहून काढायचं आहे. एक काम करा, व्हिडिओ नाही तर व्हिडिओ ज्यावेळेस मी अपलोड करेल, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मी खाली स्क्रीनशॉट पण शेअर करतो आहे. ते स्क्रीनशॉट ॲज इट इज आहे तसे नोट डाऊन करून घ्या. टोटल 6 स्क्रीनशॉट आहेत, 6 स्क्रीनशॉट आहेत. कुठले कुठले? टोटल कॉस्ट व्हिडिओमध्ये बघा, त्यानंतर ॲव्हरेज कॉस्ट, मार्जिनल कॉस्ट, टोटल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू, मार्जिनल रेव्हेन्यू, असे टोटल 6 कन्सेप्ट्स आहेत. व्यवस्थित ॲज इट इज नोट डाऊन करून घ्या. ह्यातलं डिटेलमध्ये तुम्हाला मी म्हणलो काही याच्यावरनं काय लॉंग आन्सर वगैरे विचारणार नाही. 1 मार्काला फिलिंग द ब्लँक्समध्ये विचारतील. ओके, तर तेवढं फक्त व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.